ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरनिमर्जनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सगळ्यांनी डोळे उघडा। तर आपण सर्वजण फार मुले तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात की आपण या भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये आपली शाळा आहे आणि तुम्हाला नित्य एक आध्यात्मिक एक वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण काय करतात, शिक्षण घेत आहे। आणि तुमचं आणखी भाग्य म्हणजे तुमचे जे शिक्षक आहेत ते सर्वजण एक भगवंतांना एक गीतेचा किंवा एक दैवी विचारांनी संपदा त्यांच्याकडे पूर्णपणे आहे आणि ते तुम्हाला काय करत आहेत, शिकवण देत आहेत। तर मी शाळेचा परिसर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे काय काय गुण असावेत, तर कोण मला सांगू शकेल विद्यार्थ्यांचे काय काय गुण असावेत? एक एक गुण कोणी हात वर करून सांगा विद्यार्थ्यामध्ये काय काय गुण असले पाहिजे विचारले? विद्यार्थी कसा असावा? विद्यार्थी कसा असावा? एक एक शिस्तप्रिय, छान। चला एक एक सांगा। विज्ञाननिष्ठ दृष्टीने विचार करणार। हा चल एक सांगायचं विद्यार्थी कसा असावा विचार। प्रामाणिक असावा। ते चक्र किती जणांनी पाहिले समोर शाळेमध्ये? पुस्तक उघडायची गरज नाही, या ठिकाणी जे तुम्हाला जर तुम्ही ह्याच्यातलं वाचलं तरी तुम्हाला भरपूर काही आठवेल। ते चित्र आठवा समोर काय काय विद्यार्थ्यांचे गुण आहेत। दोन दोन सांगा, इकडून दोन आणि तिकडून सांगा। एक आदर्श असावा। हा अजून एक सांगा। खरे बोलणार असावा। प्रामाणिक बस असावा। आता, हा, ठीक आहे. अभ्यास हा, नम्र। ठीक आहे. वा, छान। विद्या विनयन शोभते। तर विद्यार्थी, आपण विद्यार्थी आहात आणि आपण विद्या घेऊन काय करणार आहोत, पुढे एक चांगलं व्यक्तित्व आपल्यामध्ये निर्माण हो, ही यासाठी ही सर्व काय व्यवस्था बनलेली आहे। तर भगवद्गीतेला राजविद्या म्हटलेलं आहे। तर हे सर्वांचा स्रोत कुठं आहे, तर हा सर्वांचा स्रोत, ह्या सर्व सद्गुणांचा स्रोत कुठून निर्माण होतो, तर भगवद्गीतेतून निर्माण होतो। तर भगवद्गीतेला राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षवगमम धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम। तर ही सर्व विद्यांची राजा आहे। तर ही भगवद्गीता ही सर्व विद्यांची राजा आहे आणि या राजविद्या आहे बरं का। राजगुह्य हे गुह्य ज्ञान आहे। पवित्रम हे आपल्याला काय सर्वांना पवित्र व्हायचं का नाही, पवित्र हे पवित्र करणारे, पवित्रम इदम उत्तमम हे उत्तम ज्ञान आहे। आणि प्रत्यक्षावगमम तर हे ज्ञान प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये त्याचा वापर देखील करू शकता। आणि सुसुखम तर हे दिसतं आपल्याला हे काय सुसुखम आनंद देणार आहे, हे आपल्याला वजं करणारं ज्ञान नाही। सुसुखम कर्तुमव्यम आणि याचा कधीही नाश नाही। तर हे असं एक पुस्तक आहे जे तुम्ही जीवनभर आपल्यावर ठेवू शकता। काय भगवद्गीता। तर आज गीता जयंती आहे। आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गीतेचा उपदेश केला। किती हजार वर्षापूर्वी? 5000 वर्षापूर्वी। कुरुक्षेत्र कुठं आहे माहिती? हरियाणामध्ये। तर त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आणि त्याला निमित्त करून ते ज्ञान आपल्या सर्वांसाठी काय केले, उपलब्ध केलेलं आहे। तर जेवढे पण ज्यांनी पण समाजामध्ये चांगलं कार्य केलं, जे पण संत महंत समाजसेवक असो किंवा राजकीय क्षेत्रातील, या सर्वांनी गीतेचा त्यांच्या जीवनामधील एक अविभाज्य अंग म्हणजे भगवद्गीता होतं। त्यांनी भगवद्गीतेचं वाचन केलेलं। तर या भगवद्गीतेबद्दल किती जणांनी पुस्तक बघितलं?
बघितलंय किती जणांनी काय वाचले त्यातलं? घरामध्ये एक पोस्टर असतं, कृष्ण रथ चालवतोय आणि अर्जुन बाण घेऊन उभा आहे. तिथे एक श्लोक असतो खाली, कोणाला माहिती आहे तो श्लोक? हा एखादा श्लोक कोण म्हणू शकेल संस्कृत मधला? संस्कृत मधला एखादा श्लोक. मागच्या वर्षी होती वैष्णवी. तर आज म्हणजे हे संस्कृत जसं की आता जगामध्ये अनेक भाषा आहेत. किती 180 देश आहेत. या देशामध्ये प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते आणि भारतातच विशेष म्हणलं 30 भाषा आहेत. आणि या सर्व भाषांमध्ये सर्वात प्राचीन भाषा म्हणजे संस्कृत भाषा. आणि या संस्कृत भाषे आणि सर्व भाषांची जननी ही संस्कृत आहे. कारण की सर्व भाषांमध्ये ना संस्कृतचे शब्द आपल्याला पाहायला भेटतात. जगातील जेवढ्या म्हणजे आपल्या कन्नड असू द्या, तेलुगू असू द्या, मल्याळम असू द्या, मराठी हिंदी ह्या एकदम संस्कृती एकदम जवळच्या भाषा. तर ही संस्कृती आणि संस्कृत याचं घनिष्ठ नातं आहे. जर आपण आपल्याला संस्कृतचा थोडा अभ्यास, संस्कृती जर आपल्याला टिकवायची असेल आणि संस्कृतीचं आचरण करूनच आपल्यामध्ये चांगले गुण सहज येऊ शकतात. म्हणजे एकदम सोपा मार्ग आहे संस्कृतीचा. जसं आता सोपा मार्ग म्हणजे जसं आता H2O हवेमध्ये सगळीकडे H2O आहे. मुलांनी लेवल कळायचे नाही. H2O आहे वॉटर, पण ते पिण्यासाठी आपल्याला ते आपण पिऊ शकतो का? नाही. पण त्याला आपल्याला काय करावं लागते? ग्लासमध्ये घ्यावं लागते. त्या पद्धतीने आपली जी संस्कृती आहे, याच्यामध्ये जी उपासना आहे, जी विधी आहे, याद्वारे आपण काय आपलं जीवन मंगल करू शकतो. तर मी तुम्हाला एक मंत्र सांगतो. जाऊन भगवद्गीता वाचा नका वाचू, म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये मोठे झाल्यानंतर भगवद्गीता वाचा तर आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मंत्र आपल्या सर्वांना सद्गुण निर्माण करायचे म्हणजे आपल्याला काय आपलं मन निर्मळ करायचं आहे. बरोबर? सर्वांना मन निर्मळ करायचं आहे. सर्वांनी हात वर करा. बरोबर? सर्वांना मन निर्मळ करायचं आहे. तर हे मन निर्मळ करण्यासाठी कुठलं औषध आहे का? नाही कुठलं साबण आहे का? आपले मन बुद्धी इथले विचार धुण्यासाठी किंवा याला हे करण्यासाठी पौष्टिक करण्यासाठी औषध आहे का? नाही. तर या मनाला आणि बुद्धीला चांगलं करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ते चांगले विचार. आणि सर्व चांगले विचार काय आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला भेटतात. आणि यासाठी मनाला एक चांगलं हे करण्यासाठी एक पूर्वीपासून मंत्र मन त्रायती ती मंत्र, मनाला नियंत्रित करण्याचं तंत्र म्हणजे मंत्र. तर या मनाला नियंत्रित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मंत्राचा उच्चार केला पाहिजे. जसे की आता काय